हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कॉर्पोरेट मोटर ब्लॉगर. आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे. आतापर्यंत आपले बरेच व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. सो आजचा टॉपिक आहे आपले भाजीवाले, जे सिटीमध्ये आपल्याला घरापर्यंत भाज्या आणून देतात किंवा घराच्या आसपास भाज्या आणून देतात. तो आता बरेच ऑनलाईन प्लॅटफॉर्म आलेले आहेत की ज्याच्यावरून आपण भाजी ऑर्डर करू शकतो. पण तरी पण त्या लोकांचं योगदान खूप मोठं आहे. तुम्हाला सुरूच करायचं असेल तर भाजीवाल्यांच्या अगोदर मला सगळ्या शेतकरी लोकांचं, की जे काही पूर्ण देशात आपले शेतकरी आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला अन्न खायला मिळतंय, एकदम ताज्या भाज्या फळ हे मिळतंय. कारण की शेतकरी पूर्ण इकोसिस्टम मधले सगळ्यात मेन पार्ट आहेत, की जिथं जेवण आलं ते शेतकऱ्यांशिवाय काहीच शक्य नाहीये. सो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी रिस्पेक्ट आणि थँक्यू. आता आपण भाजीवाल्यांबद्दल बोलूया. सो आपल्याला भाजी फ्रेश मिळते, पण त्यापूर्वी त्यांना सकाळी खूप लवकर मंडईमध्ये जावं लागतं. सो मंडईमध्ये पुण्यात आहेत ते मंडईमध्ये जातात. परत हे पीसीएमसी मध्ये आहेत तर मुळशीचं मार्केट आहे तिथे आपल्याला भाजी मिळते. सो तिथे जाणार, तिथून जो काही रेट आहे त्या रेट नुसार भाज्या घेतात. आता मी व्हिडिओ शूट करतो, इकडे भाजीवाले आहेतच. सो तिथून भाज्या घेणे, त्या सॅग्रिगेट करणे, पर्टिक्युलर लोकेशनला येणे, सकाळी त्याच्यासाठी खूप लवकर उठणे. सो जसं मी आपण ही सिरीज सुरू केली आहे, त्या प्रत्येक इकोसिस्टम मधली प्रत्येक व्यक्ती जी आपल्यासाठी काम करते त्यांना खूप लवकर उठावं लागतं. सो अगदी त्यांचा दिवस 4 वाजल्यापासून, काही लोकांचा 3 वाजल्यापासून सुरू होतो आणि त्यांना अंतर लांब असेल तर तिथं जावं लागतं. तिथे गेल्यानंतर त्या भाज्या घेणे, भाज्या घेऊन येणार आपल्यापर्यंत, परत त्याचं रेट ठरवणार की बाबा आज आपल्याला किती रुपयामध्ये ह्या गोष्टी मिळाल्यात, मग आजचा रेट कसा ठरला पाहिजे भाजी द्यायला. तर त्या ताज्या भाज्या आपल्यापर्यंत पोहोचवणार. सो पोहोचवणार म्हणजे आपण गेल्यानंतर आता त्याच्यात कसं होतं, या लोकांचं जे भाज्या आहेत त्या सगळ्या पेरिशेबल गुड्स आहेत. सो त्यांना आज सकाळी भाज्या आणलेल्या संध्याकाळपर्यंत खपल्याच पाहिजेत, अदरवाईज नेक्स्ट डे त्या भाज्या शिळ्या होणार. एकदा भाज्या शिळ्या झाल्या की लोक घेणार नाही. सो हेच आहे की आपण भाज्या घेताना जरी रेटचं काचकूच करत असेल किंवा नाही भाज्या खूप महाग आहेत वगैरे, पण त्याच्यासाठी त्यांचं खूप पाठीमागे खूप मोठं कष्ट आहे. मी असं म्हणत नाही की बाबा निगोशिएशन नाही केलं पाहिजे, पण एक मी म्हणालो की अरे हा एक मुद्दा आहे की जो मला सांगण्याचा वाटला. मी निगोशिएशनच्या विरोधात नाहीये. तुमचा तो हक्क आहे, तो तुम्ही मागितलाच पाहिजे. ते झालं की भाज्या आणणे, मग त्यांना त्या भाज्या संपल्याच पाहिजेत. सो ते एक टार्गेट असतं की पूर्ण एरियामध्ये हे करून आज जो माल आपण खरेदी केलाय त्यातून विकल्यानंतरच त्यांना उद्यासाठी भांडवल उभं राहणार आणि त्यातनं आपल्याला प्रॉफिट मिळणार. सो हे त्याच्या मागचं कष्ट आहे भाजीवाल्या. आणि भाज्या काही लोक गाड्यांवरती विकतात. सो गाडा जो हातगाडा असतो त्याच्यावरती टाकून ते विकायला जातात. काही लोक आपल्या स्टॉल मध्ये ठेवतात. असं बरंच काही आहे जो आपल्या प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे करतो. तो माझ्या हिशोबाने जो हातगाडा हा प्रकार आहे, तो हातगाडा एखाद्यानं घेऊन जाणं त्याच्यासाठी पण हे परत कष्ट आलं आणि चालत जावं लागतं. गाडीवरती असणारा माणूस पटकन जाऊ शकतो, जास्तीत जास्त अंतर कव्हर करू शकतो. इथे भाजी विकली नाही गेली तर आपण दुसऱ्या एरियामध्ये जाऊन विकू शकतो. पण हातगाड्यावाल्यांचं तसं नाहीये, त्याला पर्टिक्युलर एरियामध्येच त्याला विकावं लागणार आहे. सो हाच एक मुद्दा आहे. त्याच्यासाठी भाजीवाल्यांसाठी माझा रिस्पेक्ट आहे. आपली सिरीज प्रमाणे की आपल्याला पॉझिटिव्ह वाईब निर्माण करायचे आणि या लोकांबद्दल खरंच कोणी बोलत नाही. तर मला असं वाटतं मी बोलायचं हेच माझा मोटिव्ह आहे आणि तो मोठं आता हळूहळू हे होतंय असं मला वाटतंय. आणि मला हे करताना खरंच चांगलं वाटतंय. तर मी रोज एक नवीन टॉपिक वरती बोलतोय, व्हिडिओ अपलोड करतोय. व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीयेत तर कधी येतील. सो मी ट्राय करत राहणार की माझ्या परीने जो प्रयत्न करायचा आहे तो माझा कन्सिस्टंटली झाला पाहिजे. रोज व्हिडिओ अपलोड करायचा आहे, हेच माझं टार्गेट आहे. सो असे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी येणार आहे. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर केलं असेल तर थँक्यू.
कमेंटमध्ये करा, कमेंट करा की केलं आहे म्हणून. सो दॅट्स इट. मला एवढंच बोलायचं होतं. तो भाजीवाल्यांची एवढंच बोलायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Until then, see you in the next video.